तर याचा मुख्यतः उपयोग हा खोकल्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो। कच्चा हिरडा खाला तरी तुमचं पुढे हिरडत तर मंडळी हे असं आपलं उपचारासाठी हे याचं उत्तम असं औषध आपल्याला घरगुती अगदी सोप्यात सोपं आपल्याला तयार करता येते। बघू शकता तुम्ही हिरडा या नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला माहिती आहे निसर्ग म्हणजे औषधाची खाण। तर आज आपण निसर्गात आपल्या रानात आलेलो आहोत हिरडे वेचायला। तर पिढ्यानपिढ्या चाललेल्या ह्या परंपरा ही आता आपण नव्याने अनुभवणार आहोत आणि आज आपण निसर्गात हिरडे वेचून एक असं आरोग्यदायी असं आयुर्वेदिक आपण औषध तयार करणार आहोत। तर चला सुरू करूया ह्या आपल्या आयुर्वेदिक आरोग्यदायी प्रवासाला। कुठं काय ठेवायची ती? हा मी पानं हे करायचे ना? काय करते एवढे हिरडत हा हे राहिलं ते राहिलं ते इकडे हे पकत तर मंडळी आता आपल्याला आहे ना कोवळे हिरडे घ्यायचेत। कोवळं बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारचं आपल्याला छोटे छोटे हिरडे घ्यायचेत।
तर मंडळी आता आपल्याला औषध बनवायचे हिरड्यापासून. तर आता आपण दगडा आणि जिथं पाणी तिथं आपण आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. तर आता आपण आणलेत. आपल्याला काय जास्त हिरड्यांची गरज नाही कारण का ते लई कडवट असतात, त्याच्यामुळे आता आपण 4 ते 5 कोवळे हिरडे घेतलेत, बघा तुम्ही. आता आपण दगडावर बारीक करायचे आपल्याला, पण त्याआधी आपल्याला हा दगड साफ करून घ्यावा लागेल. एक मिनिट. तर बघू शकता 4 ते 5 हिरडे आपण घेतलेले आहेत. आता हे आपण दगडाने बारीक करणार आहोत. त्यामुळे आता आपण दगड धुवून घेऊया. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचे. तर याचा मुख्यतः उपयोग हा खोकल्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. कच्चा हिरडा खाला तरी तुमचा खोकला बरा होऊ शकतो. आपण आता बारीक करून घेतलाय. अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे. तर याच्यामध्ये आवश्यकता असल्या तुम्ही औषध म्हणून घरगुती मध किंवा साखरेचं आपण याच्यात टाकून हे पिऊ शकता. तर हा पचनासाठी चांगला आहे. जर एखाद्याचं अपचन होत असेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर याचं तुम्ही हे खाऊन तुम्ही याच्यावर अपचनावरती उपाय करू शकता. तर मंडळी हे असं आपलं उपचारासाठी हे याचं उत्तम असं औषध आपल्याला घरगुती अगदी सोप्यात सोपं आपल्याला तयार करता येते. बघू शकता तुम्ही. हिरडा या पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. जर आवश्यकता असल्यास याच्यामध्ये मध टाकू शकता आणि हे मिश्रण संध्याकाळी तुम्ही जेवल्यानंतर तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुमचं अपचन आणि इतर असे आजार पण तोंडाचे आजार बरे होऊ शकतात. सर्दीसाठी पण याचा उपयोग होतो. सर्दीसाठी तुम्हाला हे काय करायचं, हे मिश्रण घ्यायचं, हे कोमट पाण्यात थोड्या प्रमाणात टाकायचं आणि ते प्यायचं. आणि मुख्यतः खोकल्यासाठी पण याचा भरपूर प्रमाणात उपयोग होतो. बघू शकता तुम्ही. बघा हे मिश्रण. आता हे तर मी बिना मधच आणि याचं खाणार आहे. चवीला तर लय कडू आहे, त्याच्यामुळे तुम्ही मध आणि साखर याच्यामध्ये टाकू शकता. तर खूप असं कडवट असं औषध आहे हिरड्यापासून बनवलेलं आपण. तर याचा मोठ्या प्रमाणात उपयोग खोकल्यासाठी, अपचन होत असल्यास किंवा सर्दी झाली तरी सुद्धा याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्ही घरगुती औषध म्हणून याचा उपयोग करू शकता. तर असेच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.